तर आपण ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली आहे. हा आहे त्यांचा रेस्टॉरंट, एकदा तुम्ही बघून घ्या. असलं मस्त आहे आणि सायलेंट आहे. मला की बरं. तर आता आपण जातोय ओम बीचकडं. या इथनं राईट मारलं की ओम बीच आहे. त्याचा पूर्ण ओम सारखा आकार आहे म्हणून त्याचं नाव ओम बीच आहे. आणि ह्यांना वरच यायचं आहे. नाश्त्याला काही मिळालं नाही आपल्याला आपल्या रिसॉर्टमध्ये, तेव्हा नाश्ता पण करायचा आहे. बघूया, जाऊयात पुढं. आलो आहोत ओम बीचवरती. या इथनं एंट्रन्स आहे असं ओम बीचचं. आणि पहिले आपण नाश्ता करून घेऊ, कारण की आपल्या रिसॉर्टला आपल्याला नाश्ताच नाही मिळाला. बघूयात आता इथं तरी मिळतो का नाही. नाश्त्याला एक इडली प्लेट आणि एक ब्रेड ऑमलेट सांगितलं आहे. आणि मी ज्या व्ह्यू समोर बसून नाश्ता करतोय तो तुम्हाला मी दाखवतो. तर हा खतरनाक असा ओम बीचचा नजारा आपल्या समोर आहे. समुद्र समुद्र सगळीकडे समुद्र. आणि अशा व्ह्यूसोबत आपण करतोय नाश्ता. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा पण तुम्ही ऑर्डर कराल तर ऑर्डर करण्याच्या आधी प्राइजेस विचारून घ्यायच्या, कारण की भरपूर जागेवर मेन्यू वगैरे नसतात. तुम्हाला तोंडी सांगितलं जातं आणि तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्याकडनं सो खाण्याच्या आधी आणि ऑर्डर करण्याच्या आधी प्राइजेस विचारून घ्यायच्या. दिस इज आवर नाश्ता, इडली ब्रेड ऑमलेट विथ दिस व्ह्यू. तर मित्रांनो, हे आहे ओम बीच. तर हे आहे ओम बीच. मला मागच्या वेळेस पण ओमचा आकार दिसत नव्हता, बट तिकडे गेल्यानंतर कळतं की हे असं जे आहे त्याच्यामुळे याला म्हणतात ओम बीच. आता हे बोटिंग वगैरे करू शकता तुम्ही इथं. आता तुम्हाला दिसेल ओम बीच का म्हटलं जातं. ते ओम असं असं ओम, दॅट्स वाय दिस इज ओम बीच. आता आम्ही ह्या नमस्ते केफेला बसून ऑर्डर केले 2 चहा पितो बाय बोट. पण ह्याच्या पलीकडे मून बीच आणि त्याच्या पलीकडे पॅराडाईज बीच. सो त्या 2 बीचला जायला डायरेक्टली तुम्हाला बोटनी जावं लागतं किंवा मग बाय वॉक जावं लागतं. आता आम्ही ठरवले, लास्ट टाईम आम्ही बोटनी गेलो होतो, तो ह्या वेळेस आम्ही जाणार आहे चालत चालत. हा जो डोंगर आहे हा क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. जाऊयात मग, बघूयात कुठपर्यंत जातो. तर खूप जास्त गरमी होत होती म्हणून शर्ट काढलाय आपण. आणि आपण जातोय आता सध्या बीच ट्रेकला. त्या तिकडनं हा जो डोंगर आहे याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. त्याच्या पलीकडे मून बीच आणि हाफ मून बीच. त्याला हाफ मून का म्हणतात ते तुम्हाला तिकडे गेल्यास दाखवतो मी. आणि त्याच्या पलीकडे पॅराडाईज बीच, एकदम छोटं आहे, एकदम मस्त आहे. दाखवतो आता मी तुम्हाला. हा छोटासा ट्रेक आहे. खरं तर हा पूर्ण एक 6 ते 7 बीचेसचा ट्रेक आहे. बट आम्ही चालूच ओम बीचपासून करतोय. कुडले आणि त्याच्या मागचं गोकर्णा मेन बीच तिकडे तर काय आम्ही गेलो नाहीत. तो बघूयात आता पुढे 2 पॅराडाईज करतो की नाही. हाफ मून तर करणारच आहेत आपण. आणि इथं पूर्ण शार्प उतार आहे. या बीचवर पोहण्यासाठी बंदी आहे. तो माणूस तरी आई घालतोय. इथपर्यंत इकडून गाडी येऊ शकते, माहित नाही हा रस्ता कोणता आहे. इथून हा चालू होतो छोटासा ट्रेक, 30 मिनिट्स आणि पॅराडाईजसाठी 1 घंटा. हा तर हे आहे ओम बीच. आता तुम्हाला ओम क्लिअर दिसत असेल, राईट. आपण त्या तिथल्या कॅफेमध्ये बसलो होतो मगाशी. या कॅफेमध्ये होतो आपण. तो गाइज हम रास्ता भटक गए थे. आता हा राईट रस्ता आहे. आम्हाला वापस येताना 1-2 लोक सापडले. त्यांनी सांगितलं ते जे आम्ही जात होतो आधी ते होतं ओमचा जो व्ह्यू आहे, ओम बीचचा प्रॉपर ओम दिसतो तो. आणि इकडं आहे हाफ मून आणि पॅराडाईज बीच. सो खाली समुद्र दिसतोय थोडा थोडा, म्हणजे आम्ही बरोबर रस्त्यावरती आहेत आत्ता तरी. बघूयात आता पुढे जाऊन हाफ मून दाखवतो तुम्हाला. तर ट्रेक्सचे असे हे सुंदर नजारे आहेत ट्रेक करताना, जबरदस्त. इथून पडलं तर डायरेक्ट स्वर्गात, नरकात स्वर्गात जिथं जाताल तिथं. आणि समुद्र, वा. सो फायनली आपला 15-20 मिनिट्स नंतर ट्रेक संपलेला आहे. आणि हे आहे हाफ मून बीच.
याला हाफ मून म्हणतात बिकॉज ह्या बीचचा जो आकार आहे असा हाफ मून सारखा आहे. एवढं छोटंसंच बीच आहे, एवढंच फक्त एवढं आणि संपलं हे बीच. आणि त्याच्या त्या डोंगराच्या पलीकडे पॅराडाईज बीच. तर आता आपण जाऊयात, थोडं पाण्यामध्ये भिजूयात आणि पॅराडाईजला जाऊयात. तो तुला विचारायला आलेला सॉल्ट लाईफ इज सो गुड. तुम्हाला फक्त एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे फक्त साखर टाकून घेते. 10-15 मिनिटाच्या डिस्कशन नंतर आणि अर्धा तास हाफ मून बीचवर बसून लिंबू सोडा, लिंबू पाणी हे सगळं पिऊन झाल्यानंतर डोकं शांत करून आम्ही विचार केला की पॅराडाईज बीचला जायची गरज आहे का. मग आम्ही ठरवलं पॅराडाईज बीच कॅन्सल, अब हम निकल रहे वापस. आणखी लय वेळ लागते पुढे जायला, अजून 30 मिनिटाचा ट्रेक. आणि तिकडे जाऊन पण सेमच समुद्र आहे. आता आपण जाऊ वापस, आपली स्कूटी जी आहे ती घेऊ, कुडले बीचला जाऊन जेवण करू, लंच. होय चला. आणि त्याच्यानंतर थोडा आराम करू, 5-6 वाजता बाहेर येऊ, भिजू फिजू समुद्रात थोडं. हा शेवटचा हाफ मून बीचवरनं नजारा बघून घ्या. आता आपण जाऊयात वापिस. त्या तिथं आहे पॅराडाईज बीच, ते जे दिसतंय ते वो सामने नजारा बाकी इकडे समजते. अशी फेरी पण तुम्ही करू शकता. ही अराउंड 500 घेतात तिकडून इकडे यायला. आणि वापस डॉल्फिन फिल्फिन पण दाखवतात. हे या साईडला इकडे डॉल्फिन पण दिसतात खाली, या बाजूला आम्ही मागच्या वेळेस बघितलेलं. तर प्लॅनमध्ये छोटासा चेंज आहे. आता हे याच बाजूला आहे गोकर्णाचं रेल्वे स्टेशन. आम्ही आलो गोकर्णाच्या बाहेर, या ब्रिजच्या लेफ्ट साईडला, या साईडला आहे गोकर्णाचं रेल्वे स्टेशन. तर आपण जाणार होतो कुडले बीचकडे जेवण्यासाठी, पण प्लॅन थोडा चेंज केला कारण की वापस उद्याचं तिकीट बुक आहे, पण 1 दिवसाने एक्सटेंड करायचं चाललेलं आहे. सो बघूयात हॉटेल बुकिंग आणि जे तिकीट आहे त्याचं चेंज होती का नाही. ते जर झाली तर मग 1 दिवस थांबतो. त्याच्यामुळं जर नाही थांबलो तर याना केव्स तर बघितलं होतं, म्हणून तो मिर्जन फोर्ट जो आहे ती एक प्लेस तरी करावी म्हटलं. 2 दिवस झाला आम्ही फक्त बीचवर फिरतोय. बघूयात आता जातोय आपण मिर्जन फोर्ट. तुम्हाला मी फोर्ट दाखवतो. खूप मोठा काय असा किल्ला नाही आपल्या महाराष्ट्रामधल्यासारखा, नॉर्मल आहे. जसे आपला कोणता बघितला आपण, भुईकोट किल्ले जसे असतात तसा हा भुईकोट किल्ला आहे बहुतेक. तर तिकडे जातोय, बघूया, दाखवतो मी तुम्हाला. Turn right onto Mirjan Fort Road. हा इथला टर्न आहे. तर इथनं राईट घेतल्यानंतर मध्ये आहे मिर्जन फोर्ट. 2-3 मिनिटात. In 500 meters, turn left. Continue for 800 meters. आपल्याला बुरुज दिसतोय. मस्त आहे. तर हा पाठीमागलचा आहे मिर्जन फोर्ट आणि चांगलाच मोठा किल्ला आहे. मला वाटत नव्हतं फोटोमध्ये बघून एवढा मोठा आहे. आणि हिस्ट्री वगैरे तर काय माहीत नाही मला आता याची. बघूयात, तुम्हाला माहीत, मला जर वाचून नंतर कळली तर मी बॅकग्राऊंडमध्ये व्हॉइस ओव्हर टाकून दाखवतो तुम्हाला. चला मध्ये जाऊयात. ही आहे अशी एंट्री. तर हा जो किल्ला आहे हा 12व्या शतकामध्ये बांधला गेलेला आहे असं मी आत्ता वाचलं. आणि कोणत्या तरी सुलतानांच्या अंडर हा बांधला गेला आणि त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य जे होतं त्यांच्या अंडर ह्याचं नूतनीकरण म्हणजे बहुतेक याला नव्याने बांधण्यात आलं. आणि किल्ला भरपूर मोठा आहे. त्या बाजूला पण काहीतरी थोडंफार कन्स्ट्रक्शन ते करतायत बहुतेक, काहीतरी काम चालू आहे तिकडे.
इकडं पण त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन केलंय. बहुतेक आपल्या इथं नवीन कन्स्ट्रक्शन करायला परमिशन नाही आहे. आपल्या इकडं थोडी मोठी डागडुजी करतात किल्ल्यांना, पण डायरेक्ट अशा भिंता वगैरे मी बघितलं नाही की सिमेंटच्या भिंत. सिमेंट पण लावलेले त्यांनी. आपल्या महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत की सिमेंट वगैरे कुठेतरी बांधले, म्हणजे बांधायची परमिशन आहे अशी. इकडं असू शकते का यांनी मनानं केलं काय माहिती. कारण की ते जे आहे त्याच्यावरती सिमेंट लावलेलं दिसतंय. आपल्या इथं काही नवीन कन्स्ट्रक्शन जरी असेल एखादं डागडुजीकरण, ते पण चुन्यानी करतात. कारण की रायगडावर पण चुन्यानी चालू आहे. पुन्हा हे इकडं पण नवीन भिंती बांधल्या आहेत त्यांनी. संवर्धन तर करतायत, चांगली गोष्ट आहे. तिथं अजून पण काम चालू आहे. तिथं छोटं मंदिर पण आहे. गोकर्णापासून 25 किलोमीटर हा किल्ला आहे. येऊ शकतात तुम्ही, म्हणजे वर्थ आहे ना. आणि नक्कीच या. यानाला जाण्यापेक्षा तर इकडे या. का नाही, याना पण बेस्ट आहे. पण जर तुम्ही रस्ता चुकलात तर कार्यक्रमच लागतो तुमचा यानाला गेल्यास, जसा आमचा मागच्या वेळेस लागला होता. सो बघूत, तिकडे जातोत. एवढंच दिसतंय तिकडे शेवटची भिंत दिसतीये. आणि हा आहे पूर्ण किल्ला. चला तिथली विहीर बघू जाऊन. एक खोल दिसतीये विहीर तर मला. भेंडी नाही, लय नाही खोल. ठीक आहे. रिफ्लेक्शन पाणी कुठपर्यंत. तर मित्रांनो, जेव्हा मी मागचं कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला सुरू केला होता, तेव्हा मी इतिहास 1630 पासून नव्हता वाचायला सुरू केला. राजा शिवछत्रपती पुस्तकामध्ये जो इतिहास आहे तो 1200 इसवी सन 1200च्या पुढचा आहे. म्हणजे शिवाजी महाराज जन्मण्याच्या आधी 300 वर्ष आधीचा. की कसं महाराष्ट्र हा मुघलांच्या हातात गेला, सुलतानांच्या हातात गेला वेगवेगळ्या. तर त्याच्यामध्ये मी एक हे वाचला होता, इन्सिडेंट वाचला होता, ज्याच्यामध्ये विजयनगर म्हणजे हे जे खालचं साम्राज्य होतं, हे साम्राज्य एवढं बलाढ्य होतं की हे हरतच नव्हतं. कारण की 4-5 शाया झाल्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा 5 शाया होत्या. तर यांना एकट्याला हे हारत नव्हता राजा. याच्याकडे एवढी बलाढ्य सेना होती. तर त्यांनी ज्या शाया होत्या त्यांनी 5 जणांनी मिळून आणि या राजाच्या विरोधामध्ये एक युद्ध पुकारलं. जवळजवळ ते डेक्कन म्हणजे ह्या आपल्या दख्खनमधलं सगळ्यात मोठं युद्ध जे झालं ते तेव्हा झालं, जेव्हा ह्या 5 शायांच्या विरोधात विजयनगर साम्राज्याचं जे युद्ध झालं ते. त्यानंतर त्यांनी हे पूर्ण जे विजयनगर साम्राज्य होतं ते लुटलं, बरबाद केलं, जसं ते ॲज युज्युअल करतच होते. तर झालं माझा संपले शब्द. आत्ता जे मी तुम्हाला सांगितले ते पर्टिक्युलर या किल्ल्याचं नाही आहे, ते पूर्ण विजयनगर साम्राज्याचं आहे. विजयनगर हा जो किल्ला आहे तो या खालच्याच बाजूला आहे. त्याच्यावरनं मला तो इन्सिडेंट आठवला, मी वाचला होता. तर एवढं मोठं बलाढ्य साम्राज्य होतं की एका कोणत्याही शाहीला ते हारत नव्हतं. म्हणून त्यांनी अलायन्स केलं आणि सगळ्यांनी मिळून एकदाच हमला केला आणि तेव्हा हे राज्य हरलं, विजयनगर साम्राज्य हरलं. तर आता आपण बहुतेक त्याच पार्टमध्ये कुठेतरी आहोत असं मला वाटतंय. आता आपण जाऊयात आपलं वापस. बाबू काय खाली काय ते दिसत नाही, होते खालचा रस्ता असेल इकडचा. अभी आपण वापस जाएंगे गोकर्णा. खाल्लं नाही आता जाऊन खायचंय आणि मग गोकर्णा वापस जायचंय. बाय. मला हा प्रश्न पडतो आता, मी लास्ट टाइम देवगिरीला गेलो होतो तर देवगिरीच्या इथं बाहेर कुंड होतं, म्हणजे तुम्हाला एंट्री करताच येत नव्हती म्हणजे दुश्मनाला.
आता ह्या किल्ल्याला वाचवणार कसं जर हमला झाला तर काही लॉजिक समजलं नाही. बघूयात, वाचून समजेल बहुतेक लॉजिक मला ह्याचा. इकडे बघ. हे मस्त पताका बांधतात. हा मस्त घर आहे तिकडे, छोटे छोटे मस्त घर. ते मारतात. तर गाईज आपण आता जातोय मेन गोकर्णामध्ये गेलेलो जेवण करण्यासाठी. लास्ट टाइम मी एका हॉटेलवरती जेवण केलं होतं, चांगलं होतं म्हणून परत तिथेच गेलतो. आता आपण जातोय कुठले बीचला. थोड्या एक अर्ध्या तासामध्ये सूर्य खाली येईल, थोडं बरं वाटेल. हा शॉर्टकट होता त्या कुंडापासून पुढं, नाही तर आपल्याला पूर्ण गोकर्णाच्या बाहेर जाऊन मध्ये यावं लागतं. तर आता आलोय आपण आपल्या मेन रोडला. जाऊयात आता रिसॉर्टवरती जाऊ, थोडंफार फ्रेश होऊ आणि थोडा सूर्य खाली गेला की जाऊ भिजायला. 2 दिवस काय आपण भिजलो नाही, आज भिजण्याचा आनंद घेऊ. त्या इकडे चला घ्या. तर आम्ही वापस आलोय आमच्या रिसॉर्टकडे. इथं गाडीवरती लावली आहे आणि कुडली बीचचं रिसॉर्ट जरा जास्तीच खाली आहे. कुडली ओशन फ्रंट जातोय आता खाली. आता थोडं फ्रेश वगैरे होतं आणि बघू डायरेक्टली बीचवर जातो. त्याचं काही शूट करता नाही येणार कारण की तिकडे फोन ठेवायला वगैरे काही प्रॉपर हे नाही आहे. सो फोन रूममध्ये ठेवून बाहेर जाऊन पाणी वगैरे खेळलं आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटेल. बाय. तर पाण्यामध्ये भरपूर टाईम खेळल्यानंतर आम्ही वापस आलो फुल रेडी फेडी होऊन. आपण जातो आता पार्टी करायला. तर ज्या कॅफेमध्ये म्युझिक चालू असेल तिथे जाऊन आपण बसणार आहेत आणि आराम 2-3 घंटे चिल समुद्राच्या बाजूला मजा करणार आहेत. आपण आता जाऊयात, तुम्हाला तिकडचा मस्त नजारा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. आणि मोस्टली आपण हा ब्लॉग मी इथं सेंड करेल कारण की बहुतेक हा ब्लॉग खूप मोठा झाला असेल किंवा मग मी 2 पार्टमध्ये टाकेल हे 2-3 दिवसाचं मागच्या. उद्या सकाळचा प्लॅन आहे, आपण जातोय महाबळेश्वर टेम्पलला आणि 1-2 टेम्पल आहेत तिकडे, ते टेम्पल करणार आहे. उद्या तिथे भेटू. आत्ता मी तुम्हाला पार्टी दाखवतो, चला.